नमस्कार, मी मुख्य पुजारी विठ्ठल वासुदेव जोशी वैराग या मंदिराचा इतिहास असा आहे की हे मंदिर साधारणतः 250 वर्षापूर्वीचं आहे। अतिशय उत्तम आणि नयनरम्य आणि वास्तुकलेचा एक नमुना म्हणून या मंदिराकडे पाहायला हरकत नाही। या मंदिराचा थोडा इतिहास असा आहे की या गावातील श्री स्वामी भक्त कैलासवासी दामोदर भडोळे यांचे आजोबा हे अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जात असत, परंतु शरीराच्या काही गुणदोषांमुळे म्हणा किंवा त्यांच्या वयामानानुसार त्यांना अक्कलकोटला जायला होईना। त्यावेळेस एकदा असंच अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला गेल्यावरती स्वामींना त्यांनी आपली इच्छा प्रकट केली ती अशी की या वैराग गावामध्ये एक आपले मंदिर असावं आणि त्याची सेवा मला अविरत करता यावी, कारण आता याच्या पुढं मला आपल्या दर्शनाला येता येईल की नाही असं म्हटल्यानंतर स्वामींनी त्यांना शेजारी असलेला एक दगड त्यांच्या हातामध्ये दिला आणि गावाच्या उत्तरेकडं जा आणि जिथं हा दगड स्थिर होईल अशा ठिकाणी तू माझं मंदिर बांध असं त्यांना स्वामींनी त्यावेळेस सांगितलं। त्यांनी इथं अनेक ठिकाणी प्रयत्न केला पण दगड काही स्थिर झाला नाही। पुन्हा त्यांनी शंका घेऊन अक्कलकोटला स्वामींकडे गेले आणि मात्र स्वामींना त्यांनी सांगितल्यानंतर स्वामी म्हणले, अरे जिथं निवडुंगाची झाडं आहेत अशा वनामध्ये माझं स्थान आहे। त्यावेळेस मल्लिकार्जुन मंदिराच्या पुढच्या बाजूला तसंच वरच्या बाजूला ते आले आणि जिथं निवडुंग अतिशय निवडुंग असलेलं हे ठिकाण होतं याच्यामध्ये तो दगड या ठिकाणी स्थिर झाला, तो पुन्हा कधीही हलला नाही। या ठिकाणीच त्यांनी भव्य मंदिर बांधायचं ठरवलं आणि गावकऱ्यांच्या सगळ्या सहकार्याने बऱ्याच लोकांच्या धनिक लोकांच्या सहकार्याने हे दगडी अतिशय सुंदर असं मंदिर उभं राहिलं। याची अवधूत जयंती या मंदिरामध्ये साजरी होते। अशी अवधूत जयंती कुठेही सहसा साजरी होत नाही। आपण पाहतो की दत्त जयंती सगळीकडे साजरी होते, पण ज्यावेळेस अनसूयाच्या घरी बाळं निर्माण झाली तो दिवस म्हणजे अवधूत जयंतीचा दिवस आणि म्हणून ती धरून आपण इथं अवधूत जयंती साजरी करतो। ही सेवा आमच्याकडे गेली 45 वर्ष झाली आलेली आहे। या मंदिरामध्ये पूर्व इतिहास असा सांगितला जातो की इथं फक्त पादुका होत्या, काही काळानंतर इथं मूर्ती आली आणि त्याच्यानंतर ती मूर्ती नष्ट करण्यात आली, परंतु सगळ्या या सेवेकरांनी म्हणजे भडोळेंच्या घरातल्या सगळ्या सेवेकरांनी म्हणून ती मूर्ती पुन्हा स्थापन केली आणि हा उत्सव पुन्हा सुरू झालेला आहे। वैरागपासून 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावरती हे मंदिर आहे, गावाच्या नजीकच आहे, अतिशय सुंदर आहे आणि दर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही मी विनंती करत आहे। असे दामोदर भडोळे यांचे वंशज श्रीयुत दिगंबर भडोळे हे अतिशय उत्तम सेवा इथं करत आहेत। सर्व भडोळे मंडळी अतिशय उत्तमरित्या इथं अक्षरशः राबत आहेत आणि त्यांच्या या पुण्याईमुळेच दरवर्षी उत्तम असा इथं सोहळा साजरा होतो।